ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायली स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मोठं पाऊल उचलणार असते। जेव्हा सायली बाहेर पडते तेव्हा तिला कुसुम फोन करते आणि बोलते ती कुसुम सांगते सायलीला तू पहिले अर्जुन सरांना भेट, नंतर काय त्या गोष्टी क्लिअर कर आणि किती झालं तरी या गोष्टी तुझ्या बोलून क्लिअर झाल्या पाहिजेत। तेव्हा सायली कुसुमला सांगते मी अर्जुन सरांना फोन केलाय, अर्जुन सर मला भेटायला येतील। तेव्हा कुसुम बोलते सायलीला तू लवकरात लवकर अर्जुनला काय ते बोलून घे। तेव्हा सायली बोलते मी काय ते मनातलं माझ्या बोलून घेते आणि काही झालं तरी मला अर्जुनला काय ते सांगायला लागेल। तोपर्यंत इथे अर्जुनची कार येते। तेव्हा अर्जुन सायलीच्या इथे येतो आणि अर्जुन सायलीला सांगतो मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही माझा कॉल उचलला नाही आणि आता मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बोलून काय त्या गोष्टी क्लिअर करायला लागतील। तेव्हा सायली अर्जुन सांगायला लागते हो सर मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। तेव्हा सायली बोलते मला आई आणि आजीची पण भेट घ्यायची आहे। तेव्हा अर्जुन बोलतो त्या किती पण रागवल्या तरी आपल्याला त्यांचा राग दूर करायला हवा। तेव्हा सायली अर्जुनला सांगते आपल्याला नक्की काय सांगायचं आहे। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो आपला जेव्हा कॉन्टॅक्ट मॅरेज झाला तेव्हा आपण एकमेकावर प्रेम करत होतो। तेव्हा सायली मान खाली घालते आणि बोलते हेच तर तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आले होते। माझंही तुमच्यावर जितकं प्रेम आहे तुमचं तेवढं माझ्यावर प्रेम आहे आणि हे सगळं आपल्याला घरच्यांना पण सांगायला लागेल। तेव्हा अर्जुन बोलतो मी मम्माला आणि पूर्ण आईला सांगेन, तेव्हा तुम्ही मधुभावना पण ते सांगा। तेव्हा इकडे प्रिया ह्या दोघांना पाहते, ती विचार करते आपल्याला ही खबर पूर्णाईला लवकरात लवकर द्यायला पाहिजे। पूर्णाईने यांचं परत एकदा नाटक बघितलं तर यांना पुन्हा एकदा संधी पूर्णाई देणार नाही आणि यांना पुन्हा एकदा संधी मिळायलाच नको आणि हे समजून प्रिया या दोघांवर पाळत ठेवते। तेव्हा इथे प्रिया सुभेदारांच्या घरी जाऊन पूर्णाईचे कान भरत असते। ती सांगते सायली अर्जुनला भेटायला आली आणि अर्जुनने सायलीला काहीतरी वचन दिलंय आणि सायली आता अर्जुनला भडकत आहे आणि अर्जुन सायलीच्या पुढे पुढे जात आहे। प्रिया पूर्णाईला बोलते ह्याच्यावर काहीतरी तू लक्ष ठेव। तेव्हा पूर्णाई बोलते काही झालं तर आपल्याला सायलीने अर्जुनला एकमेकापासून लांब ठेवलं पाहिजे। तेव्हा प्रिया बोलते तू अर्जुनला सांग की सायलीपासून लांब राहा। तेव्हा पूर्णाई बोलते मला अर्जुनला सांगायला नको पण अर्जुनलाच समजायला पाहिजे। तेव्हा इथे पूर्णाई अर्जुनला बोलते की माझा त्या मुलीवर काही विश्वास नाही आणि त्या मुलीला मी या घरात काढीही आणि काही झाले तरी ती मुलगी माझी दिलेली परीक्षा ती पार पाडू शकत नाही, स्थान मिळवून देणार नाही। तेव्हा कल्पना अर्जुनला बोलते सायलीची बाजू तू आमच्याकडे घेऊन येतो पण ही तू मोठी चूक करतोय आणि काही झालं तरी पण आम्ही तिला माफ करू शकत नाही। अर्जुन कल्पनाला बोलतो तिला एक संधी तरी द्या तिची। कल्पना बोलते तिला एक पण संधी दिली जाणार नाही, तू अर्जुन हे लक्षात ठेव। पूर्णाई बोलते तू सायलीला सांग तुझा जीव घाण ठेवलास तरी तुला आम्ही कधी माफ करणार नाही। अर्जुन रडायला लागतो आणि अर्जुन सायलीला फोन करतो आणि रडायला लागतो। तेव्हा सायली बोलते काय झालं। सायली बोलते पूर्णाईने मला कोणती कठीण परीक्षा देऊ दे मी ती पार करायला तयार आहे आणि पूर्णाईने माझ्यावर अबोला धरला तर मी तो सहन करू शकत नाही। अर्जुन सायलीला सांगतो की तुला पूर्णाई कोणती संधी देणार नाही, तू तुझ्या जीवाचा कातडा तिच्या गळ्यात टाकलास तरी तुला ती संधी देणार नाही। सायली रडायला लागते। तेव्हा अर्जुन बोलतो आपल्यालाच काहीतरी आता करायला लागेल। सायली बोलते तुम्ही माझ्या आयुष्यात नसला तर मला जगणं काही खरं नाही आणि असं जगणं मी जगून करू तरी काय। सायली बोलते मला जगून काय करायचं आहे, मला जर स्वतःला सिद्ध करायचे असेल तर माझा जीव गेला तरी चालेल आणि तुमच्यावर माझे किती प्रेम आहे हे कळण्यासाठी मी मेले तरी बेहत्तर। माझं तुमच्यावर प्रेम आहे ते पूर्णाईला कळू दे। तेव्हा अर्जुन बोलतो हे काय पण तुम्ही बोलू नका, असं काय पण करून आपल्याला प्रेम हे करता येणार नाही, आपल्याला हार मानता नाही, आपल्याला आपलं प्रेम सगळ्यांना पटवून द्यायचं आहे। इथे सायली कुसुमला सांगते की मला याच्यामध्ये कुठलीही गोष्ट करावीशी वाटत नाही, मधुभाऊ माझ्याशी बोलत नाही, अर्जुनच्या तिकडच्यानी सगळ्यांशी माझ्याशी अबोला धरला आहे, घरच्यांची ही अवस्था मला बघून राहत नाही आणि मला खूप त्रास होतो। तेव्हा कुसुम बोलते हे दिवस पण जातील पण वाईट दिवस फार काळ टिकत नाही। तेव्हा सायली बोलते हे कधी दिवस सरतील आणि चांगले दिवस कधी येतील। तेव्हा सायली मनात निश्चय करते की हे जगणं जगून आपल्याला काय करायचं आहे आणि अर्जुन सर जिथे नाही ते जगणं जीवन जगून काय अर्थ नाही आहे आणि सायली मनातला विचार करते की काय झालं तरी हे जीवन जगून काय अर्थ नाही, आपल्याला जीवन संपवलंच पाहिजे। अर्जुन सरांबरोबर जीवन जगणे चांगले आहे पण अर्जुन सरांशिवाय जीवन जगणे काय चांगले आणि असं म्हणत सायली स्वतःला संपवण्याचा विचार करते आणि दुसऱ्या दिवशी मधुबाबा पाहतात तर काय सायली बेशुद्ध अवस्थेत असते। सायलीने काय केलं नसतं पण तिच्या अर्जुनच्या आठवणीने तिची अवस्था खूप वाईट झालेली असते। सायली अशक्त पडते तेव्हा मधुबाबा हडबडतात आणि बोलतात सावबाळा उठ।
तेव्हा सायली काय उठत नाही. तेव्हा मधुभाऊ कुसुमला हाक मारतात, कुसुम कुसुम. सायली काय ऐकत नाही. तेव्हा तू लवकरात लवकर इकडे ये. आणि मधुभाऊनी कुसुमला हाक मारल्यानंतर ताबडतोब सायलीला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. तेव्हा इथे कुसुम कल्पनाला फोन करते, पण कल्पना तिचा फोन उचलत नाही. तेव्हा कुसुम व्हॉइस मेसेज पाठवते. तेव्हा ती सांगते की सायलीची तब्येत बरी नाही, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेतोय, तिची तब्येत क्रिटिकल आहे. तेव्हा कल्पना रडते आणि सायलीचा फोटो हातात धरून विचार करते की जाऊ की नको जाऊ. तेव्हा खूप बेचैन झालेली कल्पना प्रतापला बोलवते. तेव्हा सगळे धावत पळत हॉस्पिटलच्या दिशेने जातात. तेव्हा तिथे अर्जुन पहिला येतो आणि बोलतो, सायली तुम्हाला सांगितलं होतं ना, माझा जीव तुमच्यावर आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये असं काय केलं तर मला कसं वाटेल. तेव्हा सायली बोलते, मी कायच केलं नाही, पण मी विचार केला होता मी स्वतःला संपवीन, पण मी स्वतःला संपवू शकले नाही. आणि हे सगळं तुमच्याच आठवणीमध्ये सगळं झालेलं आहे. मी स्वतःला काय संपवू शकले नाही, पण ही अवस्था माझी खूप वाईट झाली. तेव्हा इथे सगळे सायलीचा राग विसरून सगळी सायलीला भेटायला आलेले असतात. तेव्हा कुसुम सांगते की अचानक काय झालं माहित नाही, पण सायली रात्रभर रडत होती आणि ह्यामध्ये सायलीने स्वतःला संपवण्याचा पण विचार केला होता. पण आता सायली खूप ठीक आहेत. आणि इथे कल्पनाला खूप धक्का बसतो आणि सायलीला कल्पना पाहत बस. कल्पना सायलीला बोलते, हे काय वेडेपण आहे. तेव्हा सायली बोलते, मला सिद्ध करायचं होतं की माझं अर्जुन सरांवर किती प्रेम आहे, पण त्यासाठी हे सगळं मी केलं. तेव्हा सायली सांगते, मला सगळं अर्जुन सरांसाठी माझा जीव गेला तरी चांगलं असतं, पण मला हे करायचं नव्हतं. पण हे कसं झालं मलाच माहित नाही. आणि जे पण घडलंय ते आपोआप झालंय आणि मी कोणत्याही प्रकारचं स्वतःला संपवण्यासाठी काही केलं नाही. तेव्हा कल्पना बोलते, ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना, काय बोलावं काय करावं कायच कळत नाही. ह्यामध्ये आपण चुकलो का, सायलीला याच्या अगोदर आपण एवढं बोललो. आणि इथे सायलीने आपली प्रेम परीक्षा दिलेली आहे आणि स्वतःला सिद्ध केले आहे. आणि सायली ही परीक्षा पास झाली आहे, पण कल्पना ही तिची परीक्षा पास म्हणून बोलते की नाही हे पुढे येणाऱ्या भागातच काय ते कळेल.